लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी, सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना 1,00,000 रुपये. हो, सुरुवात झाली. मागच्या वेळी मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली होती की आम्ही लाडक्या बहिणींना 1,00,000 रुपयेपर्यंत कर्ज देऊ आणि अखेर हे कर्ज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले, बँक खात्यामध्ये येणे सुरू झाले. हे बघा, तुमचं बँक खातं पोस्टाचं खातं आहे का? तुमचं जरी पोस्टाचं खातं असेल, हे बघा, पोस्टाचं जरी तुमचं खातं असेल तर पोस्टाच्या खात्यामध्ये, तसेच SBIच्या खात्यामध्ये पण पैसे येणे सुरू झाले आणि बडोदा बँकमध्ये पण पैसे येणे सुरू झाले. म्हणजे तुमचं बँक खातं पोस्टाचं असो, SBIचं असो, बडोदा असो, कोणतं पण बँक तुमचं असू द्या, 1,00,000 रुपये येणे सुरू झाले आणि हे 1,00,000 रुपये जे आहेत ते कर्ज लाडक्या बहिणींना दिलं जात आहे. मजाकचा विषय नाही, व्हिडिओ पूर्ण बघा. हे 1,00,000 रुपये कर्ज तुम्हाला पाहिजे असेल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल. हे कर्ज तुम्हाला कसं मिळणार आहे त्याबद्दल सांगतो मी. आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट, 3,000 रुपये देखील लाडक्या बहिणींना हप्त्याचे दिले जात आहे. तर हप्ता देखील सुरू झाला. 3,000 रुपयेबद्दल पण अपडेट आपण समजून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो. तर राज्यातील सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. हे बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला हे 1,00,000 रुपये कर्ज पाहिजे असेल तर त्यासाठी पहिले तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत आणि ही कागदपत्रे घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे ते सांगतो मी तुम्हाला. तरच तुम्हाला हे कर्ज मिळेल, अन्यथा मिळणार नाही. आणि तुम्ही इच्छुक असाल तरच तुम्हाला हे कर्ज मिळेल आणि हे कर्ज 0% व्याज दराने मिळणार आहे. छोटा मोठा लहान व्यवसायासाठी हे महिलांना कर्ज दिलं जाणार आहे. आलं लक्षात? आणि आता सर्व लाडक्या बहिणींना पुढील जे हप्ते आहेत ते हप्ते येणे सुरू झाले आणि 3,000 रुपये मिळत आहे. हो, 3,000 रुपये हप्ते येणे सुरू झाले. त्याबद्दल तर एवढी अपडेट महत्त्वाची आहे ना, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, किती जिल्ह्यात आज पैसे आले, 3,000 रुपये किती जिल्ह्यात आले त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला सांगतो मी. संपूर्ण डेटा समोर आलेला आहे. आणि महत्त्वाचं, सर्व महिलांना EKYC करायला सांगितलेलं आहे. EKYC केली का तुम्ही? बहिणींनो, एकदम सोपी आहे EKYC करणं. तुम्ही जरी EKYC अजूनपर्यंत केली नसेल तर सांगतो मी तुम्हाला, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो EKYC कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघा. EKYC कशी करायची त्याबद्दल पण तुम्हाला माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. 2-3 मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की KYC कशी करायची, परंतु भरपूर बहिणींनी अजूनपर्यंत KYC केलेली नाही. बाकीच्या बहिणींना समजलं KYC कशी करायची, त्यामुळे बाकीच्या बहिणींनी करून टाकली KYC पटकन. परंतु भरपूर बहिणींचे KYC बाकी आहे. हे बघा, तुमची पण EKYC बाकी असेल तर ती तुम्हाला करावीच लागणार आहे. जरी नाही केली KYC तर हप्ता तुमचा थांबवला जाईल किंवा हप्ता बंद होऊ शकतो. आलं तुमच्या लक्षात? त्यामुळे सर्व माझ्या माता बहिणींना मोठी सूचना आहे ही की सर्वांनी KYC करून घ्या. सर्वांनी KYC करून घ्या. जरी केली नसेल तर कशी करायची तुम्हाला सांगतो मी. मोबाईलवरून तुम्ही करू शकता. एकदम सोपी पद्धत आहे KYC करण्याची, जास्त काही कठीण नाही. परंतु काही जण चुकीचा ऑप्शन क्लिक करून KYC करत आहे, तर तसं करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सांगतो मी KYC कशी करायची. हे बघा, आजचा हा व्हिडिओ लाडकी बहीण योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच आपण ज्या काही ताज्या बातम्या आहेत महत्त्वाच्या, त्या बातम्या देखील आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला आता सांगतो मी तुम्हाला सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. तर लाडक्या बहिणींनो, आता समजून घ्या मी माहिती काय सांगत आहे तुम्हाला. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी. हे बघा, महत्त्वाचं, हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आता तुम्ही पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, तुम्ही पात्र असणं गरजेचे आहे. बरोबर, पात्र असणं गरजेचे आहे. दुसरी गोष्ट, एक मिनटं, हां, पहिली गोष्ट तुम्ही पात्र असणं गरजेचे आहे. दुसरी गोष्ट, तुमचं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे. ओके, बँकेशी लिंक पाहिजे ते. त्यानंतर तिसरी गोष्ट, आता ही नवीन ॲड होत आहे ती म्हणजे EKYC झाली पाहिजे. तरच तुम्हाला दरमहा लाभ मिळेल 1,500 रुपयेचा.
अन्यथा तुमचे पैसे हे थांबवले जाऊ शकतात. त्यामुळे पटकन सर्वांनी KYC करून घ्या. KYC कशी करायची सांगतो, त्याबद्दल पण काही टेन्शन घेऊ नका. बहिणींनो, तुम्ही आपले चॅनलचे व्हिडिओ बघतात त्यामुळे टेन्शन घेण्याची गरजच नाही. तुम्हाला या चॅनलवर छोटे असो मोठे असो सर्व माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहायला मिळत असते. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघत राहा. हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा, तुम्हाला सर्व माहिती समजून जाणार आहे. ओके, चला तर KYC कशी करायची ते तर सांगतो मी तुम्हाला, परंतु 1 लाख रुपये लाडक्या बहिणींना मिळत आहे त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती आपण बघणार आहोत. आणि हप्ता देखील सुरू, 3000 रुपये देखील येणे सुरू, त्याबद्दल पण माहिती आपण समजून घेऊया. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल आणि आरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला आता बघा, आपण सर्व माहिती जाणून घेऊया लाडक्या बहिणींनो. आता इथून तुम्ही माहिती शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर लाडक्या बहिणींनो, आता इथून माहिती शेवटपर्यंत पूर्ण बघा. अत्यंत महत्त्वाची माहिती, कामाची माहिती आहे. राज्यातील सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी माहिती बघा. आता हे बघा, तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी KYC अनिवार्य केले आहे. KYC करण्यासाठी सरकारकडून 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. जेव्हापासून KYC सुरू झालेलं आहे, GR आलेला आहे KYCचा, आणि जेव्हापासून KYC सुरू झालेले आहे तर पुढील 2 महिन्यापर्यंत तुम्ही KYC करू शकता. त्यामुळे घाई गडबडीने KYC करू नका. पहिले नीटपणे समजून घ्या KYC कशी करायची. ओके, मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीत. बघा आता KYC कशी करायची, KYC बघा तुम्हाला सांगतो मी. आता व्हिडिओ पूर्ण बघा. तर KYC बद्दल तर तुम्हाला सांगतो मी, काही टेन्शन घेऊ नका. परंतु मी तुम्हाला आज अत्यंत महत्त्वाची अपडेट देणार आहे. 3000 रुपये सुरू झाले लाडक्या बहिणींना, त्याबद्दल माहिती, आणि 1 लाख रुपये लाडक्या बहिणींना कर्ज, त्याबद्दल तुम्हाला सांगतो मी. हे बघा, महिला व बाल विकास विभागाच्या आदेशानुसार लाभार्थी भगिनींना पुढील 2 महिन्याच्या आत KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. KYC करायचीच आहे. ही सुविधा लाडकी बहीण या नावाने महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रक्रिया एकदम सोपी असून लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक वापरून पडताळणी करायची आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की दरवर्षी KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक राहील. आणि बघा, आता जरी तुम्ही ही KYC केली ना, त्यानंतर मग ही KYC दरवर्षी तुम्हाला करायची आहे. दरवर्षी कशी, तर 1 जून ते 31 जुलै या दरम्यान KYC सुरू होत जाईल दरवर्षी, आणि तेव्हा पण तुम्हाला KYC करावी लागणार आहे. आणि काही नाही, एकदम सिंपल आहे, 2 मिनिटाचं काम आहे फक्त, सांगतो. हे बघा, जरी तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे, अन्यथा तुमचा लाभ मिळण्यात अडथळा येऊ शकतो. बघा, मी तुम्हाला सुरुवातपासून सांगत आहे. हे बघा लाडक्या बहिणींनो, अन्यथा लाभ मिळण्यात अडथळा येऊ शकतो, पैसे थांबवले जाऊ शकतात, तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला KYC करावीच लागणार आहे. आणि ती KYC कशी करायची सांगतो ना मी तुम्हाला, 2 मिनिटात सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. आजचा हा व्हिडिओ माझ्या माता बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुम्ही KYC करू शकणार आहात. तुमच्या मोबाईलने तुम्ही KYC करा डायरेक्टली. हो, काही एकदम सिंपल आहे ते, काही एवढं टेन्शन घेण्याची बात नाही. त्यामध्ये एकदम सोपी KYC आहे. तर ते KYC कशी करायची सांगतो ना मी तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका. चला बघा, आता सर्व माहिती तुम्हाला सांगतो मी. पहिले सांगतो 1 लाख रुपये कर्ज संदर्भात, आणि महत्त्वाचं म्हणजे 3000 रुपये हप्ता सुरू झाला त्याबद्दल पहिले माहिती बघा, मग KYC बद्दल सांगतो पुढे. पहिले 3000 रुपयेबद्दल बघा. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता पहिले अत्यंत महत्त्वाची माहिती बघा. हे बघा, ऑगस्ट हप्ता 1500 रुपये मिळाल्यानंतर आता बहिणींना सप्टेंबर हप्ता मिळेल. सप्टेंबरच्या शेवटी हप्ता येऊ शकतो. जरी नाही आला तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 100% हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. ही सर्वात मोठी अपडेट आहे. बघा बहिणींनो, हप्ता अजून कोणालाच आला नाही आणि
3,000 रुपये कसे मिळणार चला त्याबद्दल पण सांगतो, काहीच टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती आहे. 1,00,000 रुपयेबद्दल पण माहिती आहे, काळजी करू नका. हे बघा सप्टेंबरचा हप्ता अजून आलेला नाही. सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दल अपडेट आता आलेले आहे, नुकतेच आताच अपडेट आली. हे बघा सप्टेंबर महिन्याच्या शेवटी हप्ता येऊ शकतो, जरी नाही चला तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला हप्ता दिला जाणार आहे बहिणींनो. ओके, आता महत्त्वाचं समजून घ्या इथे. हे बघा महत्त्वाचं समजून घ्या, मी तुम्हाला काय सांगत आहे की 3,000 रुपये मिळतील. लाडक्या बहिणींना 3,000 रुपये कसे मिळतील चला त्याबद्दल आपण समजून घेऊया. हे बघा भरपूर बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. ज्या बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळाला नाही त्यांना ऑगस्टचे 1,500 रुपये आणि या चालू महिन्याचे सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये, 2 महिन्याचे 1,500 किती झाले 3,000 रुपये. तर बघा ज्यांना ऑगस्टचे पैसे मिळाले नाहीत त्यांना ऑगस्टचे 1,500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळून या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये त्या बहिणींना मिळतील. आणि ज्यांना ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे, मागील सर्व हप्ते रेग्युलर मिळालेले आहेत, अशा बहिणींना मग फक्त सप्टेंबरचे 1,500 रुपये येतील. आणि पुढील काही दिवसामध्ये आता हप्ता सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, सप्टेंबरचे 1,500 रुपये येणार आहेत. आणि ज्यांना ऑगस्टचे मिळाले नाही त्यांना सप्टेंबर आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळतील. आलं लक्षात. तर सांगितलं जातं की सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत हप्ता येईल. जरी सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत हप्ता आला नाही तर ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात 100% हप्ता येणार आहे. आणि राहिला विषय कर्ज संदर्भात, कर्ज जे आहे ते लाडक्या बहिणींना छोट्या मोठ्या व्यवसायासाठी 1,00,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळणार आहे. आणि याचा GR जो आहे याचा GR अजून आलेला नाही, त्यामुळे GR आल्यावरच हे संपूर्ण याची माहिती येईल. आणि हे कर्ज अजून सुरुवात झालेली नाही लाडक्या बहिणींनो. आणि हे कर्ज लवकरात लवकर बहिणींना मिळणार आहे. लखपती दिदी योजनेमार्फत कर्ज बहिणींना मिळेल आणि लवकरच सुरुवात केली जाणार आहे. ओके, मग GR आल्यावर समजेल त्यामध्ये काय काय कागदपत्रे लागतात, काय काय प्रोसेस आहे ते सर्व तेव्हा समजेल. GR लवकरच येईल त्याचा. आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला EKYC करायची आहे. चला EKYC कशी करायची तुम्हाला सांगतो मी आता. बघा चला हे बघा आता EKYC कशी करायची लाडक्या बहिणींनो त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती समजून घ्या. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी. हे बघा तुम्हाला पहिले ladkibahin.maharashtra.government.in EKYC या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला पहिले तुमचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. तुमचा आधार क्रमांक टाका. EKYC प्रक्रिया करण्यासाठी आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा कोड दिसेल. हा कॅप्चा कोड इथे भरायचा आहे. तो भरल्यानंतर तुम्हाला पुढे बघा इथे अशी माहिती असेल, मी सहमत आहे असं इथे येईल आणि OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. एकदम सिंपल आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आणि ओरिजिनल वेबसाईटवरूनच तुम्ही KYC करा बरं. आता सध्या गुगलवरती भरपूर वेबसाईट अशा आहेत की जिथे सांगितलं जातं की इथून KYC करा. कुठे जायची गरज नाही. ladkibahin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊनच तुम्हाला KYC पूर्ण करायची आहे. मी सहमत आहे इथे क्लिक केल्यानंतर OTP पाठवा. OTP येईल तुम्हाला. OTP तुम्हाला टाकायचा आहे. मग हे बघा तर असा OTPचं ऑप्शन येईल तुम्हाला. इथे OTP टाकायचा आहे आणि परत सबमिट करायचं आहे. बघा इथे काही जण OTP पाठवा इथे क्लिक करताय ना तर त्यांना असं शो होत असेल बघा, इरोड दाखवत असेल. तर हा इरोड जरी तुम्हाला दाखवत असेल तर टेन्शन घेऊ नका. रात्रीच्या वेळी KYC करण्याचा प्रयत्न करा, कारण रात्रीच्या वेळी OTP जातो आणि OTPचा ऑप्शन येतो इथे आणि तुम्हाला OTPचा ऑप्शन येऊ शकतो असा रात्रीच्या वेळी येतो. कारण भरपूर जण आता वेबसाईटवरती KYC करत आहेत त्यामुळे वेबसाईट पूर्णपणे जाम होत आहे आणि तुम्हाला इरोड पण दाखवत असेल. परंतु OTP येऊन जातो रात्रीच्या वेळी जर KYC केली तर येऊन जातो OTP. मी सहमत आहे क्लिक केलं, OTP पाठवावरती क्लिक केलं तर OTP तुम्हाला येईल. OTP इथे टाका, सबमिट करा. सबमिट केल्यानंतर परत तुमच्या समोर असं स्क्रीन ओपन होईल आणि इथे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका असं म्हटलेलं असेल. तुमचं लग्न झालं असेल तर पतीचा आधार क्रमांक टाका, लग्न नाही झालं असेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाका. त्यानंतर परत कॅप्चा कोड टाका आणि परत तुम्हाला OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. परत असं ऑप्शन येईल, परत OTP टाकून द्यायचं आहे, सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम
कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही, असं तुम्हाला 1 नंबरचं ऑप्शन येईल. तिथे होय असं टाईप करा. नाही टाकायचं आहे बरं, तिथे होय म्हणायचं आहे. होय टाईप करा. त्यानंतर जात प्रवर्ग तुमचा निवडा, जो असेल तो जात प्रवर्ग तुम्ही निवडू शकता. त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत, तिथे पण होय टाका. दोन्ही ऑप्शन 1 आणि 2 ऑप्शन होय टाकायचं आहे. त्यानंतर पुढे एक तुम्हाला ऑप्शन येईल अजून, उपरोक्त क्रमांक 1, 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील असं ऑप्शन येईल. त्या तिथे टिक मार्क करायचे. टिक मार्क केल्यानंतर ओके करायचं आहे आणि तुमच्या समोर अशी स्क्रीन ओपन होईल. सक्सेसफुली तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असं ऑप्शन येईल. झाली तुमची KYC. अशा पद्धतीने तुम्हाला KYC करायची आहे आणि रात्रीच्या वेळी KYC करा, होऊन जाईल. ओके. तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींनो KYC करायची आहे. चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली. आता बघा आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या. पहिली बातमी तुम्ही बघू शकता. आता आपण ताज्या बातम्या बघणार आहोत, अत्यंत कामाच्या बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. पहिली बातमी बघा, GST 2.0 मुळे विमा करमुक्त औषधे, खाद्यपदार्थ आणि इलेक्ट्रॉनिक्सवर 5% स्वस्त. हे बघा, GST 2.0 लागू करण्यात आला आहे देशात. 22 सप्टेंबर 2025 पासून GST 2.0 लागू करण्यात आला आहे. विमा पॉलिसीपासून ते औषधे, खाद्यपदार्थ आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांपर्यंत नवीन दराचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. आता बघा, GST 2.0 देशभरात लागू झाले आहेत. सरकारचा दावा आहे की यावेळी कर रचना सुलभ करण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे ओझे हलके करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. दैनंदिन वापरातील अनेक वस्तू आता पूर्वीपेक्षा स्वस्त झाल्या आहेत, तर काही सेवांवरील कराचा बोजा कमी झाला आहे. तर चला जाणून घेऊया नव्या दरानंतर तुमच्यात काय बदल झाला आहे. बघा, जीवन आणि आरोग्य विम्यावर सूट. बघा, जीवन आणि आरोग्य विम्यावर आता सूट आहे. आता जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसीवर GST लागणार नाही. आधी प्रीमियमवर 18% कर भरावा लागायचा, जो आता पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. याचा थेट फायदा म्हणजे लोकांच्या खिशातून कमी पैसे जातील आणि जास्तीत जास्त लोकांना विमा घेण्यास प्रोत्साहित केले जाईल. बघा, लोकांच्या खिशातून कमी पैसे जातील आता या निर्णयामुळे. त्यानंतर औषधांवर 5% GST. हे बघा, सरकारने औषधांना पूर्णपणे सूट दिली नाही, परंतु त्यांना 5% कर स्लॅबमध्ये ठेवले आहे. यापूर्वी अनेक औषधांवर 12% GST आकारला जात होता. आता हा भार कमी होईल आणि औषधे स्वस्त होतील. मंत्रालयाचे म्हणणे आहे की संपूर्ण सूट दिल्यास उत्पादक त्यांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा ITC लाभ घेऊ शकत नाहीत, म्हणून 5% स्लॅब हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यानंतर दूध. हे बघा, दूध. आता इथे बघा दूध. चला पुढे बघा माहिती. आता दूध बघा, तर डेअरी दुधाला UHT मिल्क GST मधून पूर्णपणे सूट देण्यात आले आहे, परंतु सोया बदाम किंवा ओट दुधासारख्या वनस्पती आधारित दुधावर आता 5% कर आकारला जाईल. याचा अर्थ असा की घरात वापरले जाणारे सामान्य दूध स्वस्त असेल, परंतु जे वनस्पती आधारित दूध खरेदी करतात त्यांना त्यांचे खिसे थोडे सेल करावे लागेल. त्यानंतर पर्सनल केअर प्रॉडक्ट स्वस्त होणार. आता पर्सनल केअर प्रॉडक्ट्स कोणकोणते आहेत? फेस पावडर, शॅम्पू, हेअर ऑइल, साबण, टूथपेस्ट यासारखी दैनंदिन वापराची उत्पादने आता केवळ 5% GST स्लॅबमध्ये आले आहेत. यापूर्वी त्यांच्यावर 18% कर आकारला जात होता. याचा थेट परिणाम तुमच्या मासिक खर्चावर होईल. ओके. सामान भाड्याने घेण्याचे नियम. बघा, आता काय म्हटलेलं आहे ते सामान भाड्याने घेण्याचे नियम. जर तुम्ही एखादी वस्तू भाड्याने घेतली असेल ड्रायव्हर किंवा ऑपरेटरशिवाय, तर त्यावर त्याच्या विक्रीवर जितका कर आकारला जाईल तितकाच कर आकारला जाईल. जर कार विक्रीवर 18% GST असेल तर त्याच कारवर भाड्याने घेतल्यास 18% कर भरावा लागेल. ओके.
त्यानंतर पुढे बघा आयातीवर नवीन दर. आता आयातीवर नवीन दर काय आहे बघा. आता हे नवे दर आयातीवरही लागू होणार आहेत. यासाठी IGST इंटिग्रेटेड GSTचा वापर केला जाणार आहे. जोपर्यंत विशिष्ट सूट अधिसूचित केली जात नाही तोपर्यंत आयातीवर तेच नवीन दर आकारले जातील. ओके. पुढे बघा त्यानंतर प्रवास सेवांवर परिणाम. आता प्रवास सेवांवर परिणाम होणार आहे. बस किंवा रस्त्याने प्रवास करण्यावर 5% कर पूर्वीप्रमाणेच कायम राहील. हवाई प्रवासात इकॉनॉमी क्लासच्या तिकिटावर 5% आणि बिझनेस क्लासच्या तिकिटावर 18% कर आकारला जाईल. सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळत राहील, परंतु प्रीमियम सेवांवर कराचा बोजा पडेल. बघा प्रीमियम जे काही सेवा आहेत त्याच्यावरती कराचा बोजा पडेल, परंतु काही ठिकाणी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे. ओके. त्यानंतर बघा वैद्यकीय उपकरणे स्वस्त होणार आहेत. काय म्हटलं आहे, डायग्नोस्टिक किट आणि इतर वैद्यकीय उपकरणावरील कर कमी करून केवळ 5% करण्यात आला आहे. यामुळे लोकांना आरोग्य सुविधा अधिक सुलभ होतील. कार आणि दुचाकी वाहने. बघा आता छोट्या कार आणि दुचाकीवरील GST आता 28%वरून 18%वर आला आहे. यामुळे किमती कमी करणाऱ्या कंपन्या आणि वाहन क्षेत्राला चालना मिळेल. त्यानंतर बघा अन्न आणि पेय आणि इलेक्ट्रॉनिक्स. तूप, पनीर, बटर, नमकीन, ड्रायफ्रूट्स, आईस्क्रीम यासारख्या गोष्टी आता स्वस्त होणार आहेत. TV, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, त्यानंतर AC आणि डिश वॉशर यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही कर कमी करण्यात आला आहे. सिमेंटच्या बाबतीतही मोठा बदल झाला आहे, जो 28%वरून 18%वर आला आहे. यामुळे रिअल इस्टेट आणि घर बांधणाऱ्यांना दिलासा मिळेल. त्यानंतर बघा जिम आणि पार्लर, सलून, ब्युटी पार्लर, जिम, योगा सेंटर, हेल्थ क्लबवर आता केवळ 5% GST आकारला जाणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे GST संदर्भात. जी माहिती मी तुम्हाला दिली सर्व माहिती, जिथे जिथे GST 5% किती आहे, 18% कुठे लागणार, 0% कुठे लागणार, त्याबद्दल सर्व माहिती GST संदर्भात मी तुम्हाला सांगितली. ओके. चला संपूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगितली. आता बातमी नंबर 2 बघा. बातमी नंबर 2 आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. शेतकरी भावांसाठी मोठी बातमी आहे. 2215 कोटीची मदत जाहीर, फडणवीस सरकारचा निर्णय. बघा 2215 कोटीची मदत जाहीर झालेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे. मे महिन्यापासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला होता. पहिल्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी सरकारने ही मदत जाहीर केली आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, म्हणजे मागच्या झाली बैठक, तर त्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्त अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित होते. तर मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब या बैठकीत उपस्थित होते. ओके. हे बघा तर शेतपीक नुकसानीसाठी मदत म्हणून राज्यातील 31.64 लाख शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयाची मदत मंजूर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. खरीप 2025 मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे. हिंगोली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर आणि नाशिकचा समावेश आहे. ओके. तर अत्यंत महत्त्वाची बातमी होती ही, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. 2215 कोटीची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि फडणवीस सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. चला ही बातमी समजली. पुढील एक महत्त्वाची माहिती समजून घ्या, मग आपण व्हिडिओ थांबूया. 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 2 मिनिटे बघा तुम्ही आता महत्त्वाची माहिती.
आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या बातम्या बघितल्या। हे बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, तर 2215 कोटीची मदत जाहीर, फडणवीस सरकारचा निर्णय। तसेच आपण आज महत्त्वाची बातमी बघितली, ती बातमी म्हणजे GST 2.0 मुळे विमा करमुक्त औषधे, खाद्यपदार्थ आणि इलेक्ट्रॉनिक्स वर 5% स्वस्त, कुठे 0% GST तर कुठे 5% तर कुठे 18%, या संदर्भात आपण माहिती बघितली। आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सुरुवातीला माहिती बघितली आणि 1 लाख रुपये कर्ज संदर्भात पण मी तुम्हाला सांगितलं। सर्व माहिती अत्यंत महत्त्वाची होती, कामाची होती। सर्व माहिती सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकरी भावांसाठी, नागरिकांसाठी, लाडक्या बहिणींसाठी, सर्वांसाठी माहिती होती। ठीक आहे, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, सर्व माहिती तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये आपल्या चॅनलवर सर्व माहिती पाहायला मिळत असते। तर माझी विनंती आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। लाडक्या बहिणींनो, EKYC करून घ्या बरं। EKYC करणं गरजेचं आहे आणि सर्वांना कंपल्सरी आहे, त्यामुळे पटकन EKYC करून घ्या। ठीक आहे, ताज्या बातम्या आपण बघितल्या आपण आज या व्हिडिओमध्ये। लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद।